पसरलेला हा महासागर क्षितिजाच्या पलीकडे घेऊन सोडतो. आपली नजर तिथे तिथे जातात सगळीकडे. आपल्याला ते एक प्रकारे असं वाटतं की आभाळ आणि समुद्र यांचे मिलनच झाले. पलीकडे काहीही दिसत नाही आहे. पाणी 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 पाणी, समुद्राचं पाणी 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 पाणी. एक पृथ्वीचं प्रेमगीत आपण कविता खूप आपण ऐकलेली आहे, शिकलेलो आहे आपण शाळेमध्ये. तर तसंच हे एक प्रकारचं पृथ्वीचं प्रेमगीतच आहे असं वाटतं की, म्हणजे की हा महासागर डवलत डवलत चाललाय आभाळाला भेटायला. पण तो भेटतो का? तर नाही भेटू शकत. पण असं आपल्याला आभास होतो चांगला, कारण समोर काही नाहीच आहे. म्हणजे एक प्रकारची एक ती काय म्हणायचं व्हिज्युअलायझेशन आहे, किंवा एक देवानेच तयार केलेलं एक प्रकारचं हे आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारखं, की आपल्याला ते व्हर्च्युअल रियालिटी तिथे बघायला मिळते. असं वाटतं की जर या पाण्यावरून मी जर अशी तरंगत जर पोहत जर जाऊ शकले तर मेबी आय कॅन टच द स्काय. असं होईल कधी? आय डोंट थिंक सो. पण ही एक देवानी आपल्याला बहाल केलेली व्हर्च्युअल रियालिटीज आपल्याला म्हणता येईल, की असं तिथून जे आवेगाने पाणी येते तसे आवेग उठत आहेत. जसं की आपल्या मनामध्ये सुद्धा कधी कधी तरंग उठतात. तसंच आहे म्हणजे की कधी ते तरंग कधी असं ते हळू होत जातात. असं लांबून आपण बघितलं तर ते आवेग केवढा मोठा दिसतो, येणारा नाचेचा आवेग, की जसं काही तो आपल्या मनातल्या आवेगांना, मनातल्या भावनांना रिप्रेझेंट करतो ना. खरं आहे ना? आणि मग ते अशी जवळ येतात. मग ते कधी असे मग नंतर किनाऱ्याला जाऊन थकतात आणि परत मागे जातात. आपल्या मनामध्ये ज्या भावना चांगल्या, वाईट, आनंदाच्या, दुःखाच्या ज्या येत असतात, ज्या आवेगच आपण त्याला म्हणतो, ते म्हणजे अगदी समुद्राच्या लाटांसारखेच असतात. म्हणजे की असं वाटतं की खूप मनामध्ये काहीतरी साचतं, काहीतरी खूप उचंबळून येतं. कधी जशा त्या दूरवरून येणाऱ्या वाटा आहेत, तशा त्या दूरवरून येत आहेत. पण असंच आपल्या मनामध्ये आवेग उठत असतात, तरंग उठत असतात. आणि मग हळूहळू त्यांचं ते हळूहळू असे किनाऱ्याला जातात आणि मग तिथे त्यांचा आवेग संपतो, परत जातो. हा एक प्रकारचा हिंदोळा पण म्हणता येईल आपल्याला, नाही? की जसं झोका कसा आपला छान वर खाली होत असतो, तसंच या सृष्टीचं, तसंच हे सगळं, तसंच आपल्या मनाचं पण आहे. खरं आहे की नाही? तर ही इथली माझी गॅलिस्टन काउंटीमध्ये ही जी या बीचवरती ज्या आम्ही आलेले आहे, त्या बीचचे हे दृश्य आहे. फार सुंदर आहे. अतिशय वेगळ्या प्रकारे इथे लोक एन्जॉय करतात, की जे आपल्या गाड्या घेऊन, सायबर ट्रक्स घेऊन आणि गोल्फ कार्ट्स घेऊन सुद्धा इथे तुम्ही एन्जॉय करू शकता. अँड वी आर स्टेईंग जस्ट द सेकंड हाऊस फ्रॉम द बीच. सो इट्स व्हेरी इंटरेस्टिंग टू स्टे हिअर. वंडरफुल डे at this beach of Galveston,